रायगड जिल्ह्यामध्ये मागील 3 ते 4 दिवसापासून मुसळधार पाऊस बरसत आहे आणि त्याचमुळे आपण जर बघितलं तर सध्या अंबानदी जी आहे ते तिचं पात्र थेट नागोठणे शहरामध्ये आलेलं आहे। सध्या आपण दृश्यांमध्ये बघतोय ही अंबानदीचं पाणी पात्र जे आहे ते नागोठणे बाजारपेठेमध्ये आलेलं आहे। हा नुक्कड गल्लीचा परिसर आहे। नागोठणे शहरातील नुक्कड गल्ली परिसर असो, बाजारपेठ असो, त्याचबरोबर बस स्थानक असो, कोळीवाडा असो, या सर्वच भागामध्ये आता सध्या अंबानदीचं पाणी जे आहे ते शिरलेलं आहे। आता अंबानदीची पाणी पातळी जी आहे ती जवळपास 11.85 मीटर इतकी पोहोचलेली आहे। आज रायगड जिल्ह्यामधील सर्व शाळांना जी आहे ती सुट्टी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि आज रायगडसाठी जो आहे तो रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। आपण बघतोय सध्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिकांचं जनजीवन जे आहे ते पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे। नागोठणे शहरामध्ये सध्या पुराचं हे पाणी वाढल्या कारणास्तव नागोठणे शहरातील जी लाईट आहे ती मागील जवळपास 24 तासापासून बंद करण्यात आलेली आहे। मागील 24 तासापासून नागोठणे शहर, कोलेटी, त्याचबरोबर आसपासची जी छोटी मोठी गावं आहेत त्यांचा विद्युत पुरवठा जो आहे तो सुरक्षेच्या कारणास्तव खंडित करण्यात आलेला आहे। आपण सध्या दृश्यांमध्ये बघतोय की नागोठणे शहरातील नुक्कड गल्लीचा परिसर आहे। नुक्कड गल्ली परिसरामध्ये सध्या आता पाणीच पाणी झालेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह राज वैष्णव, ट्यून मराठी, नागोठणे, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।